जिल्हा ग्रंथालय संघाचे 58वे वार्षिक अधिवेशन गोपाळकृष्ण वाचनालय उरणच्या सहकार्याने संपन्न। रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे 58वे वार्षिक अधिवेशन गोपाळकृष्ण वाचनालय उरण यांच्या सहकार्याने उरण येथील सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाज हॉलमध्ये संपन्न झाले। अधिवेशनाचे उद्घाटन उरणचे आमदार महेश शेठ बालदी यांच्या हस्ते झाले। उद्घाटक आमदार महेश शेठ बालदी यांनी गोपाळकृष्ण वाचनालय उरण या संस्थेच्या इमारतीसह सर्व प्रश्न तसेच जिल्ह्यातील वाचनालयांच्या असणाऱ्या सर्व समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी दिल्याने जिल्ह्यातील उपस्थित वाचनालयांचे संचालक आणि कर्मचारी यांनी प्रचंड उत्साहात स्वागत केले। कार्यक्रमात रायगड जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री अजित पवार, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे, याल तर हसाल या एकपात्री प्रयोगाचे सादरकर्ते संजीवन म्हात्रे यांनी पुस्तक वाचनातून वक्तृत्व, अध्यात्म, कवितातून शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक याचा कसा बोध घेता येतो अशी वस्तुस्थितीतील बोलकी उदाहरणे देऊन वाचक वाढवण्याचे शास्त्र ग्रंथालयीन कार्यकर्ते आणि संचालकांना दिले। प्रमुख अतिथी प्राध्यापक LB पाटील यांनी आपल्या सडेतोड विचारात ग्रंथालय विभागाचे आणि वाचन संचालनाचे धोरणावर प्रचंड ताशेरे ओढत त्यावर योग्य तोडगा निघणे जरुरीचे असल्याचे सांगून उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमात आदर्श ग्रंथालय सेवक पुरस्कार आणि कैलासवासी संजय भाईदेव स्मृती पुरस्कार श्रीवर्धनचे ग्रंथपाल संदीप नागे यांना देण्यात आले। यावेळी जिल्हा कार्यकारिणीच्या श्रीमती शैला पाटील, श्रीकृष्ण बाळ उरणचे गोपाळकृष्ण वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट पराग म्हात्रे, उपाध्यक्ष अरुण पाठारे, सचिव श्रीकांत वैशंपायन, श्रीमती वैशाली कोळगावकर, ग्रंथपाल जिजा घरत व अन्य मंडळी उपस्थित होती। महामुंबईसह संजय खांबेटे, उरण। आलेल्या सर्व ग्रंथप्रेमी आणि ग्रंथालय सांभाळणाऱ्या, ग्रंथालय चालवणाऱ्या आणि ग्रंथाप्रती असं काम करेन हा शब्द तुम्हाला देतो मी। चंद्र देईन, सूर्य देईन हा माझा शब्द नाही, पण जे जे लागेल, जे जे योग्य आहे, जे सरकारकडून घडून घेण्यासारखं आहे ते निश्चित आपण करूया। आणि तुमचा एक सहकारी म्हणून मी त्या ठिकाणी तुम्हाला कामाला येईन। आपण सर्व उरणात आलात, आम्हाला उरणकरांना हा बहुमान दिला की तुम्ही रायगड जिल्ह्याचं संमेलन या ठिकाणी भरवलं, त्याकरता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आभार मानतो, बोलवलं, धन्यवाद देतो। आणि तुमचा एक सहकारी म्हणून जे जे लागेल ते सांगा, मी सदैव तुमच्या सोबत आहे हा शब्द या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद, जय हिंद। मग 5वी 6वी पर्यंत लक्षात आलं की ग्रंथालय काय, भावे काय, संस्कृतीच लुप्त होत चालली आहे। सर्व म्हणजे अनेक जण सांगतात की त्या पुस्तकातला पॅरा वाचला का मी तुला पाठवतो म्हणजे काय, पूर्वी पुस्तक द्यायला जायचे, घ्यायला जायचे, आता तो व्हॉट्सॲपवर तेवढा पॅरा येतो किंवा ई-बुकवर ई पुस्तकं येत जातात। तेव्हा ही संस्कृती टिकवणं हे फार महत्त्वाचं आहे। मला गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या ज्येष्ठ कोलगावकर मॅडम नाहीच आहे, त्याच्यामुळे ते झटकायची वृत्ती होती। मग मुद्दाम चुकीचं बोलायचं, मग आपण वाकडं बोलायचं मुद्दाम। का तर सरांनी बोलायचं नालायका नीट बोलत नाही, बरोबर आहे। पहिल्या दिवशी असं वाकडी कविता बोललो वर्गाच्या समोर, मुद्दा सर आले वर्गात, मला वाटलं आता मला फटकवणार। सर म्हणाले, मात्र काय सुंदर गातोस, तुझा आवाज फाटत नाही। मी म्हणालो सर आवाज फाटत नाही, पण एवढ्या पोरांसमोर उभं करतात तेव्हा फाटते। जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही, जळणाऱ्याला विस्तव कळतं। त्याच्यामुळे जे तुम्ही करताय ते खूप मोठं काम आहे। आतून मिळालं आमचं ते कामच आहे, ड्युटीच आहे, आम्हाला पगार मिळतो म्हणून आम्ही करतो। परंतु तरी सुद्धा